नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियान सर्वांचे स्वागत. आज 11 ऑगस्ट 2026. तर बघा, तुम्हाला कुठं गावाला जर जायचं असेल तर तुम्ही ग्लोबल पोझिशन सॅटेलाइट म्हणजे जीपीएस यंत्रणा वापरतात आणि अचूक त्या ठिकाणी पोहोचतात. तसंच हवामानाचा अचूक अंदाज देण्याकरता भारताचा इनसॅट 3DR सॅटेलाइटची इमेज आपण नक्कीच पहिल्यांदा आधी तीच बघतो की पोझिशन काय ढगांची. तर बघितलं तर इनसॅट 3DR सॅटेलाइट नुसार असं दिसतं की गुजरातवर जबरदस्त आणि मध्य प्रदेशवर काल जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होता. कमी दाबाचे क्षेत्र जे आहे राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये चांगला पाऊस काल 2 दिवसापासून झाला. तर त्याचा परिणाम हा राज्यामध्ये मोठी सिस्टीम जर नसली तरी आज 11 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत काय सिस्टीम असेल बघा. तर राज्यात मोठा पाऊस होणार नाही, मात्र दुपारनंतर पिकांना जीवदान देईल अशा प्रकारचा पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात होईल. आणि उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे नंदुरबार, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या परिसरात हलके स्पेल, आपण लाईट टू मॉडरेट रेन म्हणतो त्याला, किंवा आपल्याकडे स्थानिक ग्रामीण भाषेत पहाडे म्हणतात, त्या पद्धतीचा तो पाऊस येईल. इकडे अकोला, अमरावती आणि या भागामध्ये विदर्भाच्या भागात देखील दुपारनंतर आज पावसाची शक्यता आहे, परंतु कमी स्वरूपात. लक्षात घ्या, खूप मोठा पाऊस येईल, पूर येतील अशी सिच्युएशन त्या ठिकाणी नाही, परंतु जे आहे त्या पिकांना जीवदान देण्याची क्षमता त्याच्यात आहे. तर 11 तारीख, 12, 13 पर्यंत, नंतर 14 नंतर तो पाऊस हळूहळू त्या ठिकाणी कमी होऊन जातो. आता ECMWF जे युरोपचं मॉडेल आहे, युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट, जे भारताकरता जे काही ऍक्सेस देतं, त्याच्या ज्या काही 14 दिवसाच्या इमेज काही साईटवर असतात त्या आपण बघूया की त्या पद्धतीने जरीही 2014 नंतर मॉडेलचे अंदाज हे खाली आलेले असतील तरी आपल्याला मॉडेलचा आसरा घेतल्याशिवाय होत नाही. कारण जे स्थानिक कंडिशन पाहण्याकरता आपण त्या ठिकाणी काय वापरतो की सॅटेलाइट इमेज, नंतर ढगाची पावसाची इमेज पाहण्याकरता रडार देखील वापरतो. आणि रडार बघू आणि मग 12 ते 14 दिवसापर्यंत काय पोझिशन असेल ते बघू. तर मित्रांनो बघा, सॅटेलाइट पिक्चर पाहिल्यानंतर आपण हे पाहिलं की ज्या ठिकाणी ढग तर आहेत ते फक्त सॅटेलाइटने समजतात, पण रडार काय करते की इथे पावसाची परिस्थिती आहे का हे सांगण्याकरता आता करंट कंडिशन 11 तारखेला 10 वाजता म्हणजे 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान हे जे स्पॉट दिसतात लाल, इथे पाऊस चालू आहे. आता ते संपूर्ण मध्य प्रदेशवर आहे आणि महाराष्ट्रावर फक्त ढगाळ परिस्थिती आहे, परंतु दुपारनंतर देखील हलक्या स्वरूपाचा जो पावसाचे स्पेल आपल्याकडे येतील आणि त्यानंतर तो पिकांना जीवदान देणारा पाऊस हा मराठवाड्यात ठरेल. उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे या ठिकाणी कोकण किनारपट्टी या ठिकाणी सतत पाऊस चालू असणार. मात्र नाशिक, धुळे, नाशिक, पुणे, त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या पट्ट्यात पश्चिम बाजूने आज थोडे स्पेल वाढतील. त्यानंतर पूर्व भागात देखील काही स्पेल त्या ठिकाणी येतील. सिस्टम ह्या बाजूला असल्यामुळे राज्याचा जो काही अकोला, अमरावती, जळगाव, नंदुरबार, धुळे हा जो भाग आहे याच्यात दुपारनंतर बऱ्यापैकी पावसाची शक्यता दिसते. तरीही तितकी मोठी सिस्टम त्या ठिकाणी नाही. तर बघा, आज 11 तारखेला जर बघितलं तर राज्याची सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर तुम्ही बघू शकता की मध्य प्रदेशवर खांडवा, शहादा ह्या परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी सरकते. तर त्याच्या प्रभावामुळे राज्यात जर बघितलं तर जो हा भाग आहे बीड, लातूर, इंदापूर, सोलापूर या भागात दुपारनंतर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. ह्या बाजूला देखील बघा किनवट वगैरे, चंद्रपूर आणि या भागात थोडाफार पावसाची शक्यता, गोंदिया आणि जो तटवर्ती सटीक भाग आहे त्या भागामध्ये मग जळगाव येईल, खंडवा येईल या परिसरात थोड्याफार पावसाची शक्यता ही आज दिसते. आता रडारचं किंवा मॉडेलचं वाचन करताना मित्रांनो कसे असतं बघा. आता हा जो पट्टा दिसतो तुम्हाला ग्रीन पट्टा, याच्यामध्ये काही पिवळे डॉट आहे, काही लाल डॉट आहे. याच्यामध्ये बघताना तुम्ही असं बघायचं की हा जो पट्टा आहे इथे अधिक पावसाची शक्यता आहे. त्याच्यामुळे कोयनासारखी मोठी धरणं भरली जातात आणि जायकवाडीसारखी देखील मोठी धरणं या पाण्यामुळे भरली जातात, जे नाशिक पश्चिम भागात जो पाऊस झाला किंवा कोयना इकडे साताऱ्याकडे पाऊस झाला. तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला हे जे दिसतंय राज्यामध्ये जो ग्रीन बेल्ट त्या ठिकाणी दिसतोय, काही ठिकाणी सफेद स्पॉट आहे, इथे पावसाची शक्यताच नाही अजिबात. बघा ह्या सफेद स्पॉट वरून तुम्हाला समजत असेल की साधारणपणे ही 13 तारखेची इमेज, परंतु काही ग्रीन बेल्ट देखील दिसतात, त्या ठिकाणी स्थानिक वातावरण होऊ शकतं असं मॉडेलचं फॉरकास्टिंग त्या ठिकाणी असतं. आता 15 तारखेला जर बघितलं तर बघा, राज्याच्या कोणत्याही भागामध्ये जर बघितलं तर फक्त तटवर्ती कोकण किनारपट्टी सोडली तर इतर राज्याच्या भागामध्ये मोठा पाऊस, पूर येईल असा पाऊस त्या ठिकाणी दिसत नाही. तुरळक क्वचित प्रसंगी कुठेतरी स्थानिक वातावरण होऊन पावसाची शक्यता 15 तारखेला दिसते. 16 तारखेला जर बघितलं तर हे जे ग्रीन बेल्ट दिसतात संपूर्ण ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहील, मात्र पावसाची मोठी शक्यता नाहीये.
काही ठिकाणी स्थानिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. 17 ते 21च्या दरम्यान राज्याची इमेज जर बघितली तर तुम्ही अशा प्रकारे क्लाउड कव्हर त्या ठिकाणी दिसतं. हा जो ग्रीन बेल्ट दिसतो तर हा 1 ते 2 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी दिसतो. परंतु मॉडेल जे दाखवतं त्या पद्धतीने फक्त ढग वाहत असतात, तेवढा मोठा पाऊस त्या ठिकाणी येत नाही. म्हणून लक्षात घ्या, ते आपण जे सांगतोय की 15 ते 25च्या दरम्यान जो पावसाचा खंड सांगण्याचं कारण असं असतं मित्रांनो, की आपण सांगताना कुठल्याही एखाद्या आकाशाकडे पाहून सांगत नाही, तर मॉडेलच्या आधारे सांगावं लागतं. ज्या पद्धतीने मागील जो अंदाज होता त्याच्यानुसार असं दिसतं की जो ग्रीन बेल्ट दिसतात याचा अर्थ असा दिसतो की तो खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी नाहीये. ढगाळ वातावरण जरी असलं, समजा काल जर 10 तारीख होती तर एक मॉडेल नाशिकमध्ये 60% पाऊस दाखवत होतं आणि तो पाऊस होता 2 ते 5 मिलीमीटर, परंतु 1ही मिलीमीटर पाऊस झालेला नाही. म्हणजे कसं असतं, मॉडेलचे ते एक अंदाज असतात, त्याच्या ढगांची जाडी, ढगांची आर्द्रता, त्यानंतर ढगांची किती हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे, या सगळ्या गोष्टी पाहून मॉडेल त्या ठिकाणी अंदाज ठरवतं. त्याच्यामुळे हा अंदाज असतो. तर लक्षात घ्या, आजपासून म्हणजे 11 तारखेपासून ते 13-14 तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाची स्पेल आणि सगळीकडे होणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल दीपक दादाने सांगितलं पाऊस, परंतु ते सर्वदूर पाऊस होणार नाही. आणि वाऱ्याची गती देखील 5 दिवस असेल. मित्रांनो, काय असतं की बरेच लोक मला विचारतात की दीपक वारा किती दिवस असेल. आता मॉडेलवरती वाऱ्याचे अंदाज हे फक्त 3 ते 4 दिवस असतात. त्याच्यानंतर पुढच्या 4 दिवसानंतर परत ते अंदाज अपडेट होतात. म्हणून आम्ही 10 दिवसाचे अंदाज त्या ठिकाणी मी सांगू शकत नाही, कारण ते अंदाज फक्त 4 दिवसाचे असतात. त्यानंतर वातावरणाचे प्रेशर बेल्ट बदलत असतात. आता सध्या जे काही प्रेशर बेल्ट आहे हे मध्य प्रदेशवरती असल्यामुळे आणि अरबी समुद्रावरून जोरदार वारे त्या ठिकाणी वाहत आहे. प्रेशर बेल्टच्या लो प्रेशर एरिया ज्या बाजूला असेल त्याच्या विपरीत दिशेने वारा महाराष्ट्रावरती वाहत असतो आणि जेव्हा कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असते तेव्हा पश्चिमेकडचा दाब वाढतो आणि वारा थांबला जातो, असं त्या ठिकाणी असतात. सध्या लक्षात घ्यायचं, तुम्ही जर वारा थांबला तर लक्षात घ्यायचं की सिस्टम लवकरच आपल्याकडे आता येणार आहे. त्याच्यामुळे जोरदार वारा जेव्हा वाहतो तेव्हा पाऊस त्या ठिकाणी येत नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणून हा तुमच्या लक्षात आला असेल की या 4 दिवस नॉर्मली पाऊस, 15 ते 25 पर्यंत तुरळक भागात पाऊस, बाकी मोठा पावसाची शक्यता सध्या त्या ठिकाणी दिसत नाही. काही सिस्टम होतील त्याचे अंदाज आपण त्या ठिकाणी देऊ. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.